गुड मॉर्निंग. सकाळची गर्दी बघू शकता इथं. तर आम्ही रात्री 12-1 वाजले आहे का नाही मामा. तर महाराज मामा आणि त्यांचे ते गेले तर जरा बाहेर गेलेत. किती गर्दी लागली ट्रॅफिक. संगम दरबार. आता पोचलोय आम्ही मार्केटमध्ये. आमची सगळी तयार झाली. इकडं महाराज मामा तयार झाले. काय घेते गाडीच्या इकडं अडकवली पहिले का मी. नाडा सुटत असतो मामा. नाडा पॅक केलाय मी. जाताना बघू आपण. जाताना घेऊ. जाताना खाली पर्यंत जायचं आपल्याला. इकडे जायचं का बाहेर. चला पहिलं तीर्थ आहे. चला महाराजांना विचारूया पहिलं तीर्थ कोणतं आहे. तीर्थाचं नाव काय. तर पाणी बघा पूर्णपणे गार आहे. तीर्थाचं नाव काय आहे. पहिलं आहे का. बघू शकता प्रत्येक वेळेस अशीच दाखव सांगा. इथं पारायण चालू असतं का. नरसिंह स्वामी महाराजाचं बसायचं स्थान. ठीक आहे. म्हणजे पहिलं तीर्थ आहे. पहिल्यांदा इथनं सुरुवात असते. हा झालं की पलीकडे जायचं तिकडे. दुसरं 2 संगमेश्वर 3 बसमाळा डोंगर 4. पहिलं ते ऐकाय की हे आता पहिलं तीर्थ झालं का आपलं. आता हे दुसरं तीर्थ त्याचं नाव काय. या मर्द्या एकच आहे सगळं. एकच आहे पण नरककुंड हे सगळं त्याच्यात. हे आहे 2 नंबर तीर्थ. 1 नंबरचं तिकडं होतं. 2 नंबरचं इकडं. आता इकडं बघू शकता. ही श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिर आहे ना. सकाळचा प्रसाद सगळे बसले देत आता करत. माधवगिरी का. माधवगिरी आहे. बघू शकता इथं पायाला बांधून ठेवलं इथं. आता बाकीचे गेलेत पुढं. आता जायचंय मला गाडी घेऊन. बसमा डोंगर आहे इथं. तर बाकीचे गेलेत पुढं. आता मी चाललोय गाडी घेऊन. बघू शकता महाराजाची किती मोठी मूर्ती आहे. आणि आज रविवार असल्यामुळे फुल गर्दी इथं. बघू शकताय फुल ट्रॅफिक जाम आहे. तर मी ट्रॅफिक मधून बाहेर निघालोय बरं का. आता हळूहळू निघायचं. आता बघा ही बहुतेक मामा आणि महाराज दिसतात. हा महाराज इथं सापडले तेच आहेत. पाठीमागचा आहे विश्रांती कट्टा. पुढं जायचं अजून. चला 4थं तीर्थ झालं. चला मी आता लुंगीच घेतली हातात. वगैरे ती तीर्थ. तिसरं ना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. चला मामा तुमचं कसं चाललंय. काय नाही रे चांगलं चाललंय. पाप नाशनी तीर्थ हे का. पाप सगळं. आता मगाशी तीर्थ तिसरं झालं. आता हे 4th आहे. हा पलीकडल्या साईडने लिहिलंय ना. हा दिलंय की इथं. ठीक आहे. तर चला जाऊया आता. इकडं पूर आलता मध्ये तेव्हा सगळं इकडं पाणी सगळं नदीचं वर आलतं. आता आम्ही चाललोय पुढं. तर बाकीचे चालत मी चाललोय गाडी घेऊन. चला निघूया मग आता. पाहुणं गार लागतं का काय म्हणतात महाराज. गार लागतंय का. थोडं तीर्थ आहे. किती तीर्थ आहे. 5वं तीर्थ कोटी तीर्थ. चला तुम्ही का ही झालाय तुम्ही राहत लागा हो. त्याच्या अगोदरचं तीर्थ अजून येणार राहिली ती आपली. चला हे आहे 6वं तीर्थ. कोणतं मामा ह्याचं नाव काय. रुद्रपाद तीर्थ. होय. आणि तिकडे काय आता तीर्थ आहे ना पलीकडे. 7वं. हा त्याच्यानंतर 8वं लांब आहे. 7वं तीर्थ चरक तीर्थाला चक्केश्वर म्हणतात. असं आहे का.
तर चला यश ना मग काय आता 7वं तीर्थ झालं, आता 8वं तीर्थाकडे चाललोय आम्ही. तर कुठलं मंदिर? कल्लेश्वर का? हा संपूर्ण तीर्थ केलं हा. तर चला गाडी माझ्याकडे, मी चाललोय आता गाडी घेऊन. ही चालले हळूहळू चालत. गाडी लावली तिथं पार्किंगला, आता मी चाललोय पळत. म्हणलं आता मामा हे सगळे महाराज पुढे गेलेत, मला काय लवकर मिळ लागणार नाही. म्हणलं चला पळत जाऊ. गाडी तर एक तर पार्किंगला जागा भेटत होती, कशी बशी तर लावली आणि चाललोय पळत. आलाय जवळ, चला आता चाललोय आता मस्तपैकी 8व्या तीर्थमध्ये आंघोळ करायला. चला दमाने इथं सगळी वाळूच इथून तिथून. हा 8व्या तीर्थाला वाळूच आहे बघ सगळी. मग काय बस मा डोंगर. 8वं तीर्थ कंप्लीट झालं. आता दत्त मंदिराकडे जायचं, वरती मेन मंदिराकडे. कल्लेश्वर मंदिर आहे इथं. श्री गुरुदेव. फायनली दर्शन झालं देवदर्शन. आता निघायचं दत्त महाराजचं दर्शन. हा डायरेक्ट गणगापूर. पहिल्या चल चल कोटी फायनली आता पोहोचलोय मेन मंदिरापाशी, दत्त मंदिरापाशी. 8 तीर्थ झाले, कपडे वगैरे चेंज केले आणि इकडे बघू शकता भरपूर असं मस्तपैकी आत्ता दत्तांच्या मूर्त्या बी आहेत. आणि इकडं आज रविवार असल्यामुळे फुल गर्दी आहे. बघू शकता पूर्ण अशी पेट आहे आणि आहे मंदिर. तर आपल्याला जायचंय दर्शनाला महाराजांना घेऊन. तर चला, तर मामा बघतात मूर्ती. आम्ही चाललोय आता दर्शनाला. VIP दर्शन घेत चाललोय. आता पोहोचलो इथं. ह्या जाळीतनं ह्या जाळीतनं ह्या जाळीतनं ह्या जाळीत सगळे जाळे करत आले आम्ही. एक रांगेत उभा आहे सगळे. होय मामा. आता थांबलोय रांगेमध्ये. इथं सोममामा महाराज. इथं आता दर्शन झालं, बाहेर आलो. तर बघू शकता किती गर्दी आहे इथं, फुल गर्दी आहे इथं. आणि काय जर बोधबाधा असला तर इथं लटाकलं. हा फोटो काढायचा का? इथं आहे पाठीमागं दत्त महाराजांच्या पालख्या.